नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मी बारामतीमध्येच आहे आणि आज एका अशा प्रसिद्ध ठिकाणी आहे जे सगळ्या लहान मुलांचं आवडीचं ठिकाण आहे। अशा ठिकाणी आहे पुनावाला गार्डन। व्हिडिओमध्ये मी दाखवेलच तुम्हाला आणि तुम्ही व्हिडिओचा लाभ घ्या। सो माझ्या ब्लॉगला मी सुरुवात करतो आहे। मी सध्या आहे चौकात उभा, 3 हत्ती चौक। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, तो 3 हत्ती चौक आहे। हा जो आहे हा 3 हत्ती चौक दिसतोय तुम्हाला, ठीक आहे। या 3 हत्ती चौकातून थोडंसं पुढे गेलं तर भिगवण चौक लागतो 100 मीटर पुढे। आणि या साईडला तुम्ही जर गेलात तर हे तुम्हाला असं नाट्य मंदिर वगैरे दिसेल, नटराज मंदिर आहे आणि इकडे भिगवण रोड आहे। सो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इकडून यायचं या रस्त्याने, 3 हत्ती चौकातून या रस्त्याने आलात तर तुम्ही हे इथे तुम्हाला बाहेर स्टॉल वगैरे दिसतील, जंबो वडापाव वगैरे, पाणीपुरी, भेलपुरी असे। तर इथून तुम्हाला आतमध्ये राईट साईडलाच गार्डन आहे, तिथे तुम्हाला थांबून गार्डनच्या समोर थांबून तुम्हाला रस्ता क्रॉस करून गार्डनच्या साईडला यायचं आहे। आणि हे बघा गार्डन, पुनावाला उद्यान, बारामती नगर परिषद। स्वतः आपण गार्डनमध्ये एंट्री करतोय। आता मित्रांनो, आपण गार्डनमध्ये प्रवेश करतोय। गार्डनमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही बघू शकता खेळण्या वगैरे घेऊन महिला बसलेल्या आहेत। आणि थोड्याच दिवसापासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे गार्डन परिसरात अतिशय चिखल झालेला आहे। मी घाण नाही म्हणत, चिखल म्हणतोय, कारण की गार्डनच्या पुढे हा पूर्ण परिसर हा मातीचा आहे, त्याच्यामुळे तिथे चिखल झालेला आहे। आणि एक दुसरी गोष्ट तुम्ही नोटीस करा की या गार्डनला एक सुरक्षा रक्षक दिलेला आहे, बारामती नगर परिषदने अवेलेबल करून दिलेला आहे। हे बघा, तुम्हाला पॉपकॉर्न दिसतील, कोणाला गार्डनमध्ये बसून पॉपकॉर्न वगैरे खायचे असेल तर तो त्या गोष्टीचा लाभ घेऊ शकतो। त्याच्यानंतर ते झाल्यानंतर इकडे 2 व्हीलर पार्किंग आहे। ही 2 व्हीलर पार्किंग तुम्हाला दिसेल। असं कुठे बोर्ड वगैरे लावलेला नाही आहे, पण लोक त्यांच्या सोयीनुसार पार्क करतात। आणि तिकडे 4 व्हीलर पार्किंग आहे। 4 व्हीलर पार्किंगच्या त्या साईडला तुम्हाला 2 ब्ल्यू डबे दिसतील, ते आहे वॉशरूम। आता आपण सुरुवात करतोय गार्डनमध्ये प्रवेश करायला। गार्डनमध्ये प्रवेश ऑलरेडी झालेला आहे आपला, पण पार्किंगच्या पुढून आपण प्रवेश करतोय। तुम्ही जर एक नोटीस कराल तर गार्डनच्या सुरुवातीलाच तुम्हाला कचऱ्याचे डस्टबिन दिसतील। स्वच्छतेच्या बाबतीत बारामती नगर परिषदेचा हात कोणीही पकडू शकत नाही। मी ही तारीफ करत नाहीये, पण ही रियालिटी आहे। त्याच्यानंतर तुम्ही पुढे जसं जाल तर जसं तुम्हाला एक पोल दिसतील, या पोलवर पक्ष्यांची माहिती लावलेली आहे। ती तुम्ही नीट जर कधी आलात तर तुम्ही ती वाचा। जे पक्ष्यांची इन्फॉर्मेशन आहे ती त्याच्यावर लिहिलेली, आणि हे प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे जसं जाऊ तसं तुम्हाला हे आढळून येईल। पुढे आल्यानंतर हा असा कारंजा समोर तुम्हाला दिसेल। आता जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला हा कारंजा दिसेल। हा कारंजा एक आकर्षण म्हणता येईल, लोकांना आकर्षित करून घेऊ शकतो। त्याच्यानंतर त्या कारंजाच्या भोवती तुम्ही बघा, इथे लोक मस्त फोटो वगैरे करतात, लहान मुलांना येऊन फोटोशूटचाही होतो कार्यक्रम। त्याच्यानंतर ही जी स्टॅच्यू तुम्ही बघता, जिराफ आहे, ससा आहे, घोडा आहे, ही एक लहान मुलांना अट्रॅक्शन करतील अशी ही स्टॅच्यू तिथे कारंजाच्या अवतीभोवती लावलेली आहे। ही एक सायकल तुम्ही बघू शकता, म्हणजे तिचं एक मॉडिफिकेशन तुम्ही ऑब्झर्व करू शकता। खूप छान अशा पद्धतीने काही गोष्टींचं अनुकरण केलेलं आहे। आता ही जी झाडं तुम्ही बघताय ही लिटरली कशाची आहेत मला याचा काही अंदाज नाही आहे, पण एक सजावटीच्या दृष्टीने खूप छान असे आहेत। त्यांचा मेंटेनन्स खूप छान केलेला आहे। आणि ते एक बॉक्स तुम्ही बघू शकता, त्या बॉक्समध्ये वुडन बॉक्स आहे, तो पक्ष्यांच्या एक मे बी राहण्याची सोय म्हणून केलेला असावा असा माझा अंदाज आहे। आणि अशा प्रकारे खूप म्हणजे असे छान हे, आणि पावसामुळे थोडीशी
चिखल झालेला आहे त्याच्यामुळं हे तुम्हाला असं दिसतंय, पण एक हिरवळ अशी गार्डनच्या अवतीभोवती तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही या पोलवर CCTV कॅमेरे बघू शकता मित्रांनो. हे CCTV कॅमेरे आहेत. हे CCTV कॅमेरे हे इथे पण आहेत आणि अजून जिथे पुढे जाणार आहोत तिथे सुद्धा तुम्हाला हे CCTV कॅमेरे भेटतील. या CCTV कॅमेऱ्यांचं महत्त्व मी तुम्हाला पुढे सांगेल कशासाठी यूज होतो ते. हा एक स्टॅच्यू बघा तुम्ही, म्हणजे गाडीचे स्पेअर पार्ट वगैरे वापरून असा बनवलेला आहे. मस्त असं छान डेकोरेट केलेलं आहे. खूप छान असं एक आकर्षण लहान मुलांसाठी आहे. खूप छान आहे. आणि गार्डनच्या अवतीभोवती तुम्ही बघू शकता वॉल कंपाऊंड म्हणा किंवा काय, सगळ्याच गोष्टींना झाडांना प्रथम प्राधान्य दिलेलं आहे या गोष्टींसाठी. आता जसजसं आपण आता पुढे जाऊया तसतसं तुम्हाला आता एक खेळण्याच्या वस्तूंचा एक एरिया चालू झालेला आहे की जिथे फक्त आणि फक्त तुम्हाला खेळण्यांचे इक्विपमेंट दिसतील. झोके म्हणा, घसरगुंडी म्हणा किंवा क्लाइम्बिंगसाठी हे एक ॲक्टिव्हिटी आहे. या ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे दिसतील. इथे तुम्ही ते बघू शकता. खूप छान. आणि हे एकमेव गार्डन बारामतीत आहे की या सगळ्या फॅसिलिटी बारामतीकरांसाठी प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत शासनाने आणि इथले लोकल प्रतिनिधी जे आहेत त्यांच्या सहकार्यामुळे या गोष्टी पॉसिबल आहेत. आता हा पोल तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्यावर एक स्पीकर आहे. या स्पीकरमधून म्युझिक, सायलेंटली म्युझिकचा आवाज सगळ्या गार्डनमध्ये घुमत असतो आणि तो घुमत असताना एक रोमॅन्टिक असा फील येऊन जातो. त्याच्यामुळे एक छानसं ॲटमॉस्फिअर होतं. त्या स्पीकरचा उपयोग अजूनही दुसऱ्या कामासाठी होतो, ते मी पुढे सांगेल कशासाठी होतं. आता तुम्ही बघू शकता ही खेळण्यांची जी जागा आहे ती इक्विपमेंट असं नाही की नुसते ते लावले, त्याचा मेंटेनन्स वगैरे खूप छान होतो. आणि आता ही काही मूर्ख लोक असतात की जे लहान मुलांसाठी पण मोठेही त्याचा उपयोग करतात, पण त्यांना कळत नाही आपण काय करतोय ते. अशी झोके आहेत, तिकडे घसरगुंडी आहे आणि असं नाही की नुसतं लावलंय आणि इथं मेंटेनन्स होतो. आता इथे सुद्धा तुम्ही बघू शकता पोलवर कॅमेरे. मल्हार सुद्धा एन्जॉय करतोय गार्डनचा. हे बघा त्याच्यासोबत त्याच्याच वयाची काही पोरं आहेत तिथे एन्जॉय करतायत. हा एक कॅमेराचं मी तुम्हाला सांगायचं विसरलो. त्या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जे झोके वगैरे खेळताना दिसत आहेत पोरं तुम्हाला लहान, घसरगुंडी म्हणा, झोके म्हणा, तर याच्यामध्ये त्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचं राहून गेलं मित्रांनो. तो कॅमेरा याच्यासाठी आहे की जी झोके वगैरे खेळताना मुलं दिसत आहेत तुम्हाला, त्या झोक्यांवर कोणी मोठी व्यक्ती बसू नये, अडल्ट असं म्हणू शकतो आपण. यंग पोरं आहेत किंवा काही माणसं असतात, बाया असतात, त्यांना अतिशय उत्सुकता अशी असते की पाळणा या वयातही खेळायची. सो अशा लोकांसाठी की ते बसू नये त्याच्यावर, त्याच्यासाठी ते निगराणीमध्ये ते CCTV कॅमेरे आहेत. आणि असं आतमध्ये सपोज सिक्युरिटी गार्डला आढळलं की CCTV की त्या झोक्यांवर कोणी बसलं आहे, तर आतमधून अनाऊन्समेंट होते. अनाऊन्समेंट झाल्यानंतर अनाऊन्समेंट अशी असते की कोणीही मोठ्या लोकांनी त्या पाळण्यावर बसू नये वगैरे अशी. ती अनाऊन्समेंट मी मगाशी जो स्पीकर दाखवला त्या स्पीकरमधून होते आणि मग त्यांना नाईलाजाने ते उतरावे लागतात. त्याच्यावरून त्या खेळण्याच्या गोष्टीवरून पाय उतरवावा लागतो. सो ही अशी काही फॅसिलिटी जी आहे ती फक्त आणि फक्त तुम्हाला कदाचित बारामतीतच बघायला भेटेल आणि खूप चांगली अशी आहे सिस्टम जी जनरेट केली इकडे नगर परिषद म्हणा किंवा स्थानिक प्रशासनाने. खूप अतिशय छान असा तो उपक्रम नक्कीच मी म्हणेल उत्कृष्ट असा छान आहे. मल्हार सुद्धा घसरगुंडीचा एन्जॉय घेतोय. सो अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि मी आभार मानतो बारामती नगर परिषदेचे की त्यांनी ही चांगली सोय लहान मुलांसाठी खेळण्यासाठी करून दिली. त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.